अदिती उठ लवकर. अदिती अगं बघ वाजलेत किती, लवकर उठ. उठ लवकर. गुड मॉर्निंग अदिती. हा सेट पण ना कधी कधी खरंच लहान मुलांसारखं वागतो, दुमण्यापेक्षा पण लहान. वा हे मी लहान, आणि प्रत्येकाने आपलं तर लहानपण असंच जपलं पाहिजे. नाही ते ठीक आहे, पण हे काय, हा अलार्म, ही कॉफी, आज काय झालंय काय तुला? अगं तू कॉफी तर घे आणि सांग मला कशी झाली. घे. हो घे लवकर लवकर पी, लवकर पी आणि सांग मला. हळूहळू. हे घे. काय अदिती, अगं कॉफी प्यायच्या आधी अंदाज तरी घ्यायचा ना. आणि ऐक, असं डोळे झाकून समोरच्यावर विश्वास नाही ठेवायचा. सेड, समोर जर तू असशील ना तर मी डोळे बंद करून विश्वास ठेवायला सुद्धा तयार आहे. आणि एवढं काय काय केलंस तू सकाळ सकाळ माझ्यासाठी? आणि काय हवं? अदिती, मी अमेरिकेला गेल्यावर सुद्धा तुझ्यावर अशी बारीक नजर ठेवून असणार आहे. हो, तू सकाळ सकाळ माझा आवाज ऐकूनच उठायचा, म्हणून मी अलार्म सेट केला. सेड, तू जगाच्या पाठीवर कुठेही असलास ना तरी माझ्या कायम आसपासच असणार आहेस. सेड, आपण काढूया काहीतरी मार्ग यातून, आणि आपण सुद्धा लवकरच बाळाचा विचार करूया. अदिती, मला एक प्रॉमिस दे. बाळाचा विषय निघाल्यावर तू नाराज नाही होणार. हे इथून 1 इंच टाईट करून हवंय. हो का? बघू, थांबा आधी मला ना माप घेऊ द्या. ताई घरात कुठे दिसत नाही, नेहमी आवाज दुमदुमत असतो तिचा. रत्नाक्का नसल्या ना की मग आमच्या ताईंचा आवाज असतो. ताई कुठे, भांडून गेल्या का काय माहेरी? हो का? नाही म्हणजे, अहो नाही, काही कोणी भांडून वगैरे गेलेलं नाहीये. पल्लू कुठे दिसत नाही. हो तुम्हाला सांगते, आमच्या पल्लूला ना नानी, नानी लवकर आटो. हो झालं बाई. तुम्हाला आणखी काही हवंय का? नाही, काही कपडे शिवून घ्यायचे का? नाही, बस एवढंच काम होतं. येतो. हा हो या. हा अच्छा. नानी, काय का तू? आता काय केलं मी? अगं त्या बायकांना सगळं सांगून टाकलं असतंस. बयो काय झालं? अगं आपली नानी त्या बायकांना पल्लू गरोदर आहे सांगत होती. काय ग नाने, 3 महिन्याचा नियम माहितीये ना? इतक्या वर्षानंतर पल्लूची आई होण्याची इच्छा पूर्ण होतीये. त्या आनंदाला कुठे परक्याची नजर नको लागायला. बयोबाई, सॉरी ना बयोबाई, सॉरी. खरंच बयोबाई किती विचार करतात ना सगळ्यांचा. हिच्याकडे बघून तरी चाव्या परत करायच्या ना, पण नाही, माझे भाऊ उलटे निपजलेत, बसलेत चाव्या कवटाळून. किमान पल्लू काकींनी तरी चावी परत करून बयोआजींच्या मनासारखं करावं. माझा विश्वासच बसत नाहीये. तुम्ही खरंच माझ्यासाठी हिरो हिरोईनचे फोटो आणलेत? हो मग. अगं बयोबाईंची ऑर्डर आहे तशी की पल्लूचा एकही शब्द खाली पडू द्यायचा नाही. मग काय, ऐकावंच लागणार ना. खरंच मला बयोबाईंना थँक्स म्हणायला हवं ना. तुला बयोबाईंना थँक्स म्हणायचंय? मग एक गोष्ट करशील? काय? ती चावी बयोबाईंना परत नेऊन दे. पल्लू, अगं बयोबाई आपल्यासाठी इतकं काही करते, मग आपण तिला बरं वाटावं अशी एकतरी गोष्ट करूयात ना. ठीक आहे, तुम्ही क्लिनिकला जाऊन या. तुम्ही आलात ना की आपण दोघंही जाऊया बयोबाईंकडे. नक्की? हो नक्की. ठीक आहे, मग मी असा गेलो आणि असा आलो. हो पण त्याआधी आपण हे पोस्टर्स लावूया. ओके? हा, पण आधी हे सगळे पोस्टर काढून टाका. पल्लू अगं जरा ऐक ना. काय? काही पोस्टर्स असू देत ना प्लीज. ओके.
ठीक आहे, पण थोडेसेच हा. हो, ओके ओके. असं करू आपण, थोडे तुझ्या पसंतीचे आणि थोडे माझ्या पसंतीचे असे मिक्स पोस्टर्स लावूया. ओके, यूके आप कह रहे हैं तो चलो मान लेते हैं. खरंच आपली पल्लू म्हणजे ना अगदी गंमतशीरच आहे. हो ना. आणि बाळा भाऊजींनी तरी एवढी जाड जाड पुस्तकं कशाला आणायची? अहो आता मला हे सांगत होते, आता रूम मध्ये हिरो हिरोईनचे पोस्टर्स लावायचे की सायंटिस्टचे पोस्टर्स लावायचे, हा नवीन मुद्दा आहे पल्लू काकी आणि बाळा काकांमध्ये. काय ग बाई. पल्लू काकी द्या इथे भांड. अहो हाक मारायची ना एक. का हाक मारली असती तर मला ही किचन मधली गंमत नसती ना ऐकता आली. ए पल्लू, अगं गंमत करतोय तुझी. कित्येक दिवसांनी सासू प्रेग्नंट असणार आहे. बय आता ओरडणार आपल्याला. पण या पल्लूला काय झालं उखडायला? ताईची जागा घेते की काय? ही पाव तेव्हा नाकाचा शेंडा लालच असतो हिच्या. अहो ते मूड स्विंग्स होतात ना अशा अवस्थेत, त्यामुळे राग आला असेल. मला नाही वाटत असं. चूल पूर्ण विझलेली नाही अजून, कोळसा धकधकतोय तोवर काडी टाकायलाच हवी. मी जरा आलेच हा, 5 मिनिटात आले. आम्हाला बाळ होणार आहे ही आनंदाची बातमी आहे की सगळ्यांसाठी हसण्याचा विषय? पल्लू जरा हळू. असं वस्तूंवर राग काढून काही होणार आहे का? मग काय करू? बघितलं ना कसं बोलत होत्या. ओके काम डाऊन. हे बघा, बाकी बाहेरची परिस्थिती काही असू देत, बट डोंट फॉरगेट यू आर प्रेग्नेंट नाव. हे त्यांनाही कळायला हवं ना. घरातले काय बोलले, तुम्ही घरातली सून आहात, कोणाची बायको आहात, ह्या सगळ्या रिलेशन्स आता नंतर. आता आई म्हणून फक्त बाळाचा विचार करायचा. ही अशी चिडचिड बाळाच्या हेल्थसाठी चांगली नसते. पल्लू, अरे तुम्ही रडताय. एक मिनिट इथे बसा बरं, बसा. काय झालं? का रडताय? त्या बोलल्या म्हणून का? त्या बोललेलं तुमच्या खूपच मनाला लागलेलं दिसतंय हो. पल्लू हे बघ, सॉरी, म्हणजे मोठ्या बहिणीच्या हक्काने अगं पल्लू म्हटलं तर चालेल ना? अहो मोठ्या आहात तुम्ही, अहो जाऊ करायची काहीच गरज नाहीये. मग त्याच मोठ्या बहिणीच्या हक्काने माझ्याकडे मन मोकळं कर. अगं गोष्टी मनात राहिल्या ना तर त्रास होईल, आणि तुला त्रास झाला म्हणजे बाळालाही त्रास होणार ना. हा, त्यामुळे मन मोकळं कर. बोल माझ्याशी पल्लू. मला केव्हापासून आई व्हायचं होतं, पण आमच्या ह्यांचा हट्ट होता ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय बाळाचा विचार करायचा नाही. पण माझं काही अभ्यासात मन रवेना, नाहीतर मी कशाला वाट बघितली असती पुतण्यांची लग्न होईपर्यंत, मी सासू होईपर्यंत. यांना माहितीये, यांना सगळ्यांना माहितीये ह्यांचा हा हट्ट, पण तरी मला बोलतात सासूला बाळ होणार आहे. आणि मला आवडतं मालिका, सिनेमा पाहायला. मला वाटतंय माझ्या होणाऱ्या बाळांनी ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस व्हावं, म्हणून मी ही सगळी पोस्टर्स लावलेत. तर त्यावरूनही थट्टा करतायत माझी. पल्लू शांत. मला मान्य आहे की हे सगळं ऐकून तुला राग येणं साहजिकच आहे. हे बघ, कुटुंब कितीही मोठं असलं, एकत्र असलं, तरी नवरा बायकोंच्या खोलीतल्या गोष्टी ह्या त्यांच्यातल्याच असतात ना. आणि त्यांची अशी कोणी खिल्ली उडवलेली नाही ना, वाईट वाटेलच ना कोणालाही. पण हे सगळं तुम्हाला समजतंय, त्यांना कळायला हवं ना. मी काही बोलले की मलाच ऐकवतात, आणि आमचे हे ते काहीच बोलत नाहीत.
अगं डॉक्टर बाळा सगळ्या भावंडांमध्ये लहान आहेत, शेंडे फळ आहेत ना, त्यामुळे सगळेजण त्यांची थट्टा करतात आणि लहान असल्यामुळे लहानपणापासूनच काही बोलता येत नसणार त्यांना आणि घरच्यांना ह्याचीच सवय झाली. पण पल्लू, तुला कळतंय ना, तू त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. हो, बरोबर बोलताय तुम्ही. मी आता त्यांच्या पाठीशी उभी राहीन. मी नाही ऐकून घेणार आता काही कोणाचं. नकोच ऐकून घेऊस. आपण का उगीच कोणाचं ऐकून घ्यायचं? तुला कुणीही काहीही बोललं ना तरी तिथल्या तिथे उत्तर देऊन टाकायचं, नाहीतर आपल्याला सगळे गृहीत धरतील ग. नाही, मी आता असं होऊच देणार नाही. पण फक्त असं बोलून नाही होणार आहे काही पल्लू. काय रे बाळा, तू मिसळ? तू पण आता रोज पेज पी, फळं खा. बघितलंस, अजूनही तुझ्या नवऱ्याची सगळेजण गंमत करतायत. काय बायको बरोबर नवऱ्याने सुद्धा ही पथ्य पाळणं गरजेचं असतं बरं का. काय आज नाश्त्याला मिसळ? अरे वा. अरे हे काय? हा डॉक्टर साहेब, तुम्ही क्लिनिकला निघाले काय? आता जरा काम थांबवा, बायकोला वेळ द्या डॉक्टर साहेब. पहिल्यासारखं नाही राहिलं आता की पल्लूला सांगायचा अभ्यास कर आणि आपण जायचं क्लिनिकला निघून. अरे नाना काका, बाळा काका ना आता खूप क्रिएटिव्ह झालाय. रूम मध्ये पोस्टर काय लावतोय, नवीन नवीन पुस्तकं काय आणलेत त्यांनी. पण काय रे बाळा, पल्लू वाचणार आहे का पुस्तकं? असं काही नाही आहे रत्नाक्का. हे सगळं झाल्यानंतरही ती तिचं शिक्षण पूर्ण करणार आहे. वाट बघ. अरे ग्रॅज्युएशन नाही तोवर बाळाचा विचार नाही असं म्हणाला होतास ना, म्हणून तरी थोडी तरी पुस्तकं हातात घ्यायची. आता पुस्तक तरी हातात घेते का बघ. म्हणजे पल्लूने काही ग्रॅज्युएशनची परीक्षा दिली नाही आणि बाळा संसाराच्या परीक्षेत नापास झाला. हो, झाले नापास. मग अगं पल्लू, एवढी काय भडकतेस? हा काय गंमत करतोय? आमच्या प्रत्येक गोष्टीची गंमत कशी करू शकता तुम्ही? अगं मी फक्त एवढंच बोललो. मगाशी या सगळ्या माझी मस्करी करत होत्या, आता तुम्ही यांची करताय. ए पल्लू, आम्ही तुझी मस्करी केलेली तुला आवडली नाही ना, पण आता आम्ही आमच्या भावाची मस्करी करतोय, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये, तर तू कशाला चिडतीयस? रत्नाक्का तुम्ही शांत व्हा ना प्लीज. अहो प्रेग्नेंट आहेत त्या, त्यांची चिडचिड व्हायला नको उगाच. हो, एवढी काळजी आहे माझी? तुम्हाला सगळ्यांना जर माझी एवढी काळजी असते ना तर बोलताना 10 वेळा विचार केला असतात. मी दिलेल्या गोड बातमीचा सुद्धा हसा करून ठेवलाय तुम्ही. पल्लू अगं काय बोलतेस तू? हे काय चुकीचं बोलते मी? तुमच्या सगळ्यांकडे चर्चेसाठी फक्त आमची मस्करी हा एकच विषय राहिलाय का? पल्लू अगं शांत हो, उगाच ओव्हर रिॲक्ट करतेस तू. असं काही घडलेलं नाहीये. तुम्हाला नाही कळत, तुमच्या या साध्या आणि गरीब स्वभावामुळे प्रत्येक गोष्टीची आपल्या या घरात बसकरी होत चालली आहे. आधी ग्रॅज्युएशनची व्हायची आणि आता तर काय नवीन मुद्दाच मिळालाय सगळ्यांना. पल्लू अशी चिडू नकोस, शांत हो. अगं घरात अशा गमती जमती करतात, पण प्रत्येक वेळी आमचीच मस्करी का? या गमतीमुळे ना कोणीच त्यांच्याकडे सिरियसली बघत नाही. आमचे हे डॉक्टर आहेत, त्यांना घरातलं काहीही समजत नाही. शेतकऱ्यांचं घर आहे हे, पण शेतीतली काहीच माहिती नाही, म्हणून सगळे खिल्ली उडवत असतात त्यांची. मी सोडले तर ह्या घरातली प्रत्येक सून कमावतीये. मोठ्या बाई घर सांभाळतात, स्वयंपाकाचं बघतात आणि मी काय दिवसभर सिरियल बघत बसलेली असते. काहीच कमवत नाही ना, म्हणून सगळे टोमणे मारत असतात मला. ए पल्लू, हे बघ, तू अभ्यास सोडून सिरियल बघत बसायची म्हणून गंमत करायचो आम्ही तुझी. आणि बाळाचं काय? आम्ही सगळी भावंड आमची एकमेकात मस्करी करत असतो. उगाच कांगावा करू नकोस. तुम्ही मुद्दाम मस्करी करताय आमची. मी अभ्यास करत नाही ते सोडाव, पण आता आमचं येणारं बाळ या विषयावरून सुद्धा मजा घेताय फक्त. आणि आता तर काय मी चावी परत दिली नाही याची सुद्धा मस्करी करणार ना? पल्लू काय बोलतेस तू? कुठला मुद्दा कुठेही काढतेस का? इथं चावीचा मुद्दा कोणी काढलेला नाहीये.
त्याचेच परिणाम आहेत आप्पा हे सगळे. हे सगळे उगाच नाही मस्करी करत आहेत माझी. मी चाव्या परत दिल्या नाही, बयोबाईंना उलटा बोलले म्हणून सगळेच नाराज आहेत. मी प्रेग्नेंट आहे म्हणून कोणी काही बोलत नाहीये, पण म्हणूनच मस्करी चालू आहे सतत. नाही ग पल्लू, तुझा गैरसमज होतोय. नाहीतर काय, उगाच भांडणं उकरून काढतीये ही. रत्नाक्का, चावीचा मुद्दा निघाला ना तेव्हापासूनच या घरात भांडणं होत आहेत. घरातलं वातावरणच बदललंय. नाना भाऊजी, तुम्ही तिजोरीतून पैसे घेतलेत त्याचा पण तमाशा झालाच ना. ते पटलं तुम्हाला? ते उगीच नाही वाटलं? हो. नाना, मी तुला काय उगाच बोललो का? तसं नाही, पण तुला विचारायची गरजच नव्हती. अरे पण तुला जर एवढं वाटत होतं तर भाऊ म्हणून माझ्याशी का बोलला नाही? अरे तुला बोलायची गरजच काय होती? पण पैसे माझ्या कप्प्यातून मला गरज असताना मी घेतले, विषय संपला. अरे काळजी वाटली म्हणून बोललो, पण तुला जर मला सांगायचं नव्हतं तर नाही सांगायचं ना. पण तात्या आणि बयाला सांगितलं पाहिजे होतं. उगाच आपलं काहीतरी उडवाउडीची उत्तरं देतोयस. हो ना, मी पण या नानाला जाब विचारायला गेले ना तर मला उडवा उडवीची उत्तरं दिली यानं. हा बाया पण अजिबात नीट सांगत नाहीये चावी देणार आहे की नाही ते. मला माहितीये ना, बायकोच्या भीतीपायीच हा चावी देत नसणार. रत्नाक्का, सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण चावीचा निर्णय प्रत्येक जोडप्याने आपसात मिळूनच घेतलाय. वाटल्यास तर विचारा सगळ्यांना. हो, विचार ना मग नानीला. काय गे नाने, तुला खरंच चावी द्यायची नव्हती? विचार, बायाला विचार. हे बघ रत्नाका, मला बाकीच्यांचं काही माहित नाही, पण मी आणि अर्जुने हा निर्णय मिळूनच घेतलाय. वाटल्यास तर विचारा अर्जुला. अर्जू, बोल. ए थांब, तू अर्जुला बोलू नकोस. तिला बोलायचं असेल तर बोलेल ती. फोर्स करू नकोस तू तिला. या पल्लूने बाळाला भीती घातलीये तशी भीती घालू नको तिला. रत्नाक्का, मी भीती घातलेली नाहीये. त्यांना सुद्धा चावी द्यायची नाहीये. दिसतच आहे ना ते. बाळा, अर्चना आणि नानीकडे बघून दिसतच आहे चावी कोणाला द्यायची आणि कोणाला नाही द्यायची आहे ते. मी माझं काम चूक केलंय. येस. मग आता रत्नाक्का, हा आमचा प्रश्न आहे. आम्ही बोलून गेलो एकमेकांशी, आणि समोरच्याला नाहीच पटलं तर समजून सांगू. नाना, तुझं आणि नानीचं एकमत झालेलं नाहीये चावी ठेवण्याबद्दल, तरी तात्या आणि बोयाच्या समोर पैसे काढले. अरे तुझं काय रे? हा, तू त्याच मुद्द्यावर अडकलाय अजून. नाना, तुला त्या दिवशी देखील सांगितलं मी, आप्पा तुझा मोठा भाऊ आहे, त्याच्याशी बोलताना भान ठेव. तात्या, हो याला सांगा ना. हो, तुम्हाला विचारून केलं नाही याचा जितका तुम्हाला त्रास होत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त याला होतोय. का? कारण याला विचारून मी काही करत नाही ना, याचा राग काढतोय. नाना, अहो ऐका ना, शांत बसन जरा. ए, तू नको शिकू मला. हो बाजूला. आता काय करतोस तू हे? अरे हाच तुझा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक वेळी तुला सांभाळून घ्यावं लागतं आम्हाला, तरी स्वतःच तर्क लावत असतो. काही गरज नाहीये. माझं शेत आहे, माझा मळा आहे, माझं काम आहे. तिथं फक्त माझेच निर्णय असतील. बरोबर बोलताय नाना भाऊजी तुम्ही. प्रत्येक वेळी संपूर्ण कुटुंबाने मध्ये कशाला पडायला हवं? काही डिसिजन पर्सनली घेता येऊ शकत नाहीत का? घ्या ना, निर्णय घ्या ना तुमचे तुम्ही, पण निर्णय दोघांनी मिळून घ्यायचे असतात ना. मग तू एकटीच काय ठरवतीये? हे बघ पल्लू, ही मनमानी आहे. कोण करताय मनमानी? कोण करताय मनमानी? तू करतेस मनमानी.